नमस्कार, मी डायटिशियन पूजा देवरे आपल्या नाशिक आपल्या डाएटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज मी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे। रानभाज्या एक निसर्गाने दिलेली जीवन संजीवनी। पावसाळा सुरू झाला आहे, श्रावण मास येतो आहे आणि आपल्याला खूप बाहेरचं खाण्याची इच्छा होते। गरमागरम भजी, भुट्टा हे सगळं आपण खातो, पण त्यासोबत निसर्गाने दिलेली देणगी म्हणजेच रानभाज्या ह्या पण आपण खायला हव्या की नाही। तर आज आपण आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया की रानभाज्या काय आहेत, कुठल्या आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, ते परंपरा काय आहे त्याची, त्याबद्दल आपण जाणून घेऊया। चला तर मग। पावसाचा पहिला सडा जमिनीवर पडला की एक छान सुगंध दरवळतो आणि निसर्गाच्या कुशीत एक अद्भुत चमत्कार घडतो। महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला की निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार बाहेर येतो, खजिना बाहेर येतो, तो म्हणजेच रानभाज्या। रानभाज्या या 100% ऑर्गॅनिक आहे। त्यांना कुठल्या खतांची, पेस्टिसाइड्स, वेडीसाइड्स, हार्मोन्स ह्याची गरज नसते। तर ह्या उगवतात कुठे, येतात कुठून, कोण आणतं त्याला? तर ह्या खोल डोंगर दऱ्यांमध्ये उगवतात, शेताच्या बांधावर उगवतात आणि आदिवासी लोक, आदिवासी संस्कृतीमध्ये ह्याला जास्त महत्त्व आहे। ते निसर्गाशी जोडलेले असतात, त्याचाच हा पुरावा आहे। तर आपण याचे पोषण मूल्य आणि याच्या मागचं विज्ञान काय आहे ते जाणून घेऊया। आजकाल आपण ऑर्गॅनिक गोष्टींच्या मागे खूप पळतोय, हजारो रुपये खर्च करतोय, पण ह्या रानभाज्या आपल्याला 100% फ्री ऑफ कॉस्ट आहे। ते 100% ऑर्गॅनिक आहे। ह्याच्यावर कुठल्याच प्रकारचे पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स किंवा वेडीसाइड्स मारले जात नाही। त्यामुळे आपल्याला हे टोटली नॉन टॉक्सिक आहे। निसर्गाने दिलेल्या या इतर भाज्यांच्या तुलनेत यात 4 ते 5 पटीने मायक्रोन्यूट्रिएंट्सचा साठा मिळतो आपल्याला। तो म्हणजे आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक ह्याचा भरपूर प्रमाणात साठा मिळतो आपल्याला। ह्याच्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। पावसाळ्यामध्ये ऋतू बदलतो, त्यामुळे आपण वारंवार आजारी पडतो, आपलं पोट खराब होतं। त्यामुळे हे रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा काम करतं। मायक्रोन्यूट्रिएंट सोबतच अँटीऑक्सिडंटचं प्रमाणही खूप जास्त आहे। फ्लेव्हनॉइडसारख्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्याला आज होणाऱ्या कर्करोगापासूनही आपल्याला बचाव होऊ शकतो। त्यामुळे रानभाज्या खाणं हे सगळ्यात बेस्ट आणि ऑर्गॅनिक ऑप्शन तुम्हाला आज उपलब्ध आहे। तर आता आपण बघूया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या रानभाज्या कुठल्या आहेत आणि त्याचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर। तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट। वेलकम बॅक। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये। तर मी पूजा देवरे डायटिशियन तुमच्यासमोर आज घेऊन आली आहे रानभाज्या आणि त्याचं महत्त्व। ब्रेकच्या आधी आपण बघितलं की रानभाज्या काय आहेत, कुठून येतात, त्याचे स्रोत काय आहेत आणि कशा आहेत त्या। तर आता आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रातल्या रानभाज्या कोणत्या कोणत्या आहेत। तर पहिली भाजी आहे करटुले। त्याला कांटोलेही म्हणतात किंवा कांटोलेही म्हणतात, आपण म्हणूया करटुलेच। करटुले हे छोटीशी फळ असतं, काटेरी असतं, हिरव्या रंगाचं असतं, दिसायला ते कारल्यासारखं असतं जवळपास, पण ते कडू नसतं। ह्याच्यामध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन हे उत्तम स्रोत आहे। त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स पण आहेत की जे डायबिटीजसाठी एकदम फ्रेंडली आहे। प्रत्येक भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी आहे, पण ही मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही करून बघितली तर ती अतिशय छान लागेल। कांदा बारीक कापून थोडी लसूण, हिंग, जिरे, मिरच्याची फोडणी घालून आणि अगदी थोडेसेच मसाले वापरून वाफेत जर शिजवली आणि कोरडी परतून खाल्ली तर ती उत्तमच आहे। ह्याच्याने चव पण मिळते आणि डायबिटीजसाठी उत्तमही आहे। आपली दुसरी भाजी आहे शेवळं। शेवाळं नाही, शेवळं। लोकांना वाटतं काय शेवाळं खायचं, पण त्याचा उच्चार आहे शेवळं। शेवळं ही पावसाच्या पहिल्या सरीमध्ये उगवणारी भाजी आहे की जी पोटाचे विकार, मूळव्याधाचे विकार ह्याच्या आणि घशाचे विकार ह्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे। ह्या भाजीने
थोडीशी घशात खवखव होऊ शकते, पण भाजी बनवताना त्यात थोडंसं आंबट पदार्थ जर घातले, चिंच किंवा आमसूल, तर ती छान लागते आणि घशात खवखवही होत नाही. आपली तिसरी भाजी आहे टाकळा किंवा टरोटा. ही एक वनस्पती आहे की जी पानांच्या स्वरूपात मिळते आपल्याला. टाकळा हा आयुर्वेदानुसार उत्तम पित्तनाशक आहे आणि त्वचेच्या आजारांवरती सुद्धा गुणकारी ठरतो. एक्झिमासारखे आजार किंवा खाज खुजली जे येतात त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही भाजी बनवताना कशी बनवायची, तर ही भाजी कांदा, लसूण आणि थोडीशी मुगाची डाळ घालून जर तुम्ही ही भाजी बनवली तर ती उत्तम लागते. तर नक्की ट्राय करा टाकळ्याची भाजी. तर चौथी भाजी आहे आपली कुरडू. कुरडू ही पांढऱ्या गुलाबी रंगाची वनस्पती आहे की जी किडनीसाठी उत्तम ठरते, की जे डाययुरेटिक म्हणून सुद्धा काम करते. आपली पाचवी भाजी आहे घोळू, की जी मांसल पानं आणि लालसर खोडाची वनस्पती आहे की जी आपल्या हृदयासाठी चांगली आहे. यात ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ॲसिड्सचं उत्तम स्रोत आहे की जे आपल्या डोळ्यांसाठी आणि हृदयासाठी उत्तम आहे. तर आता ह्या भाज्यांविषयी तर मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहेच, पण याच्या मागे घ्यायची काळजी आपल्याला अशी आहे की ह्या रानभाज्या आपल्याला जास्त फॅमिलियर नाही आहे. त्याच्यामुळे कोणाला विचारून ह्या रानभाज्या तोडाव्या आणि मग खाव्या, कारण काही रानभाज्या ह्या विषारीही असू शकतात. ह्या रानभाज्या दरीखोऱ्यांमध्ये किंवा जंगलांमध्ये उगवतात, तर ह्याच्यावर बारीक बुरशी किंवा आळी किंवा कीटक असू शकतात. ते फक्त धुताना गरम पाण्यामध्ये हळद आणि मिठाच्या गरम पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून आणि मग वापरावी, कोणाच्या सल्ल्या घेऊनच. तर आजच्या भागात आपण जाणून घेतले रानभाज्या काय आहेत आणि त्याचे गुणधर्म काय आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या श्रावणामध्ये सगळ्या रानभाज्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची आवडती रानभाजी कुठली आहे ती. तर चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. पण पुढचा एपिसोड मी घेऊन येत आहे महिलांचं आरोग्य आणि त्यावर आहार. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट. तुम्हाला काही डाएट संदर्भात क्वेरी असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तोपर्यंत नमस्कार.